महत्वाची बातमी, अजित पवार वर्षावर दाखल झाले आहेत। अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। याआधी देखील अजित पवार वर्षावर दाखल झाले होते, मात्र एका मीटिंगसाठी म्हणून अजित पवार वर्षावर दाखल झाले होते। तसंच महिला विश्वविजेत्या संघासोबत त्यांची बैठक होती, त्यावेळेला त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून अजित पवार वर्षावर दाखल झाले होते। मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वर्षावर दाखल झाले। कालही अजित पवारांनी 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आता अजित पवार पुन्हा एकदा वर्षावर दाखल झालेत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये या संदर्भामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळते। अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भामध्ये अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत असं म्हटलं जातं। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडनं। विनायक, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे 3 प्रमुख जे आहेत ते राष्ट्रवादीचे वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती मिळालेली आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पुण्यातलं जमिनीचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं सुद्धा नाव त्या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि या संपूर्ण बाबी संदर्भात चर्चा काही या भेटीमध्ये होते का बघावं लागेल, कारण सकाळी एकदा अजित पवार जे आहेत ते वर्षावरती आले होते, परंतु तो कार्यक्रम जो आहे तो महिला क्रिकेटर यांचा सत्कार होता, तेव्हा त्या सत्कारासाठी ते आले होते। त्या सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा ते निघून गेले होते आणि आता पुन्हा एकदा हे 3 प्रमुख नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा होते हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, जमीन प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे फडणवीसांनी आदेश दिलेत, तर त्या संदर्भामध्ये अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात पार्थ पवार यांची कुठेही नाव जे आहे ते टाकण्यात आलेलं नाही। ज्या पद्धतीने विरोधी पक्ष जे आहे ते वारंवार पार्थ पवार यांचं सुद्धा नाव असायला पाहिजे, कारण त्या कंपनीमध्ये ते सुद्धा भागीदार आहेत, त्यामुळे त्यांचं नाव कुठेही दिसत नाहीये आणि ती मागणी जी आहे ते वारंवार होताना दिसतीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती या सगळ्या प्रमुख नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा होते हे बघावं लागणार आहे, कारण हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जे जमिनीचे दर आहेत त्या दरापेक्षा कमी भावाने ही जमीन जी आहे ती विक्री झालेली पाहायला मिळते। सरकारी अधिकारी जे आहेत, तहसीलदार असतील किंवा इतर अधिकाऱ्यांवरती कारवाई जी आहे ती झालेली आहे, परंतु पार्थ पवार यांच्या बाबत जे आहे ते मोठ्या प्रमाणात कारवाई व्हावी अशी मागणी होते। विरोधी पक्षांकडून अजित पवार यांचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय। नैतिकता समोर ठेवून अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे असंही विरोधी पक्षाकडून बोललं जाते आणि त्यामुळे ही बैठक जी आहे ती साहजिकच महत्वाची आहे। 3 प्रमुख नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे वर्षा निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी आपली जबाबदारी झटकली होती की मुलाने व्यवहार केला असेल तरी आपल्याला त्याची माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर प्रसार माध्यमांनी विचारल्यावर या संदर्भात माहिती घेऊन बोलतो असं अजित पवार यांनी म्हटलं होतं। तर एकूणच काय अजित पवारांची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया? बरोबर आहे, अजित पवार कालपासून जे म्हणतायत की हे प्रकरण जे आहे ते पार्थ पवार शी संबंधित असेल, परंतु माझा व्यक्तिगत यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नव्हता किंवा माझं व्यक्तिगत यात काही मी केलेलं नाही असं ते वारंवार बोलताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु विरोधी पक्ष नेत्यांचं किंवा विरोधी पक्षाचं हेच म्हणणं आहे की तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि तुमचा मुलगा अशा पद्धतीने जमिनीचे व्यवहार करतो, त्यामुळे नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा जो आहे तो दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे 3 प्रमुख नेते आलेले आहेत। साहजिकच याच विषयावरती ही चर्चा होणार आहे, कारण राष्ट्रवादीला सुद्धा या सगळ्या प्रकरणामुळे फटका जो आहे तो बसतो। अजितदादांच्या पक्षाला तो निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा पद्धतीनं प्रकरण समोर येणं हा पक्षासाठी सुद्धा एक घातक विषय जो आहे तो मानला जाईल, कारण आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मोठा हा घोटाळा जो आहे तो उघड कागदोनिशी समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामधले व्यवहार जे आहेत ते आक्षेपार्ह आहेत हे समोर दिसत आहेत। त्यामुळे साहजिकच हा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी आता लावून धरलेला आहे। त्यामुळे अजित दादा आता या सगळ्या भेटीनंतर नेमकी काय भूमिका घेतात, कारण सकाळी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की मी संध्याकाळी सविस्तर बोलणार आहे, त्यामुळे या सगळ्या भेटीनंतर अजितदादा नेमकी काय भूमिका घेतात, काय बोलतात हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर अजित पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता वर्षावर दाखल झाले।